चला विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आजच्या या स्कॉलरशिपच्या तासामध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा मुलांनो, तुम्हाला टंग ट्विस्टर माहिती आहे का रे? जसं असते बघा, खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियाँ, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. आता हे जर तुम्हाला मना म्हणलं तर येईल का म्हणता? तुम्ही अडखळताल. तसंच आपल्या या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न येतात, या स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये जे प्रश्न येतात ते सगळे असे माइंड ट्विस्टर असतात. आपल्याला असं फार विचार करायला लावतात. मग तेच जर प्रश्न आपण एक कोडं म्हणून जर सोडवायचा प्रयत्न केला तर आपल्याला आनंद मिळतो. चला तर मग आता कोडं सोडवायचं पुढचं पहा. मग आता कोणतं पाहणार आहोत आज आपण? 29वे प्रकरण वर्तुळ, त्याच्यामधला स्वाध्याय 29.1. त्याच्यामध्ये खरं तर एकच स्वाध्याय आहे. मी तुमच्या सोयीसाठी 29.1 असं नाव दिलेलं. चला पाहूया पहिला प्रश्न. फार सोपा आहे. वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी 18 सेंटीमीटर आहे, तर पुढील पर्यायापैकी बरोबर विधान कोणते? आता जीवेची लांबी किती दिली आहे? 18. पण काय सांगितले मुलांनो? ती जीवा वर्तुळाच्या केंद्रातून जाते. आलं का लक्षात? हे पी क्यूचं माप किती दिले? 18 सेमी. मग मला सांगा, वर्तुळाच्या केंद्रातून जाणारे जीवा म्हणजेच कोण झाले? ते व्यास आहे का नाही? माइंड ट्विस्टर. म्हणूनच म्हणायलो मी तुम्हाला, नीट प्रश्न वाचायचं आणि कोडं सोडवायला असं समजून गणित सोडवायचं. मग काय म्हणलंय? बरोबर विधान शोधायचं. पहिलं, त्रिज्येची लांबी 9 सेंटीमीटर असेल. मग आता हा व्यास 18 असेल तर हे ओ बिंदू घेऊ, तर पी ओचं माप किती असेल रे? करेक्ट आहे, 9 सेंटीमीटर. पहिलंच विधान हे आपलं काय आहे? बरोबर आहे. दुसरं वाचू तरी. व्यासाची लांबी 9 सेंटीमीटर, चुकलं. व्यास तर 18 दिलाय. तिसरं, त्रिज्येची लांबी 18 सेंटीमीटर, चुकलं. व्यास जर 18 असेल तर व्यासाच्या निमपट त्रिज्या असते. तिसराही पर्याय चुकला. चौथा, व्यासाची लांबी 36 सेंटीमीटर, चुकलं. हा ऑलरेडी व्यास आहे, त्याच्यामुळं दुसऱ्या व्यासाची गरज नाही. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 1, त्रिज्येची लांबी 9 सेंटीमीटर असेल. पी ओ त्रिज्या किंवा ओ क्यू त्रिज्या दोन्हीपैकी कोणतीही घ्या, 9 सेंटीमीटर. आणि एकाच वर्तुळातल्या सर्व त्रिज्या ह्या एकरूप असतात. पाहूया पुढचा प्रश्न. चला मुलांनो, आता दुसरा प्रश्न वाचूया आणि सोडवूया. काय म्हणले? सोबतच्या आकृतीतील यम केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात जीवा नसलेली रेघ कोणती? आता आपल्याला काय करायचं आहे? जीवा नसलेली रेघ शोधायचं आहे. मग आता जीवा नसलेली रेघ कशी शोधायची आहे? तर पहिल्यांदा कोणत्या जीवा आहेत ते तर शोधा. ए बी ही जीवा आहे, सी डी ही एक सर्वात मोठी जीवा आहे, एन डी ही पण एक जीवा आहे. मग आता जीवा कोणती नाही आहे? तर यम एन ही त्रिज्या आहे. म्हणून ह्याचं उत्तर यम एन म्हणजेच पर्याय नंबर 4, रेख यम एन. चला मुलांनो, आता तिसरा प्रश्न पाहूया आपण. काय सांगितलंय रे? आकृतीतील सी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळातील सर्वात मोठी जीवा कोणती? आता बघा, हे सी केंद्रबिंदू आहे. आता या सी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये सर्वात मोठी जीवा कोणती असते? तर जी केंद्रबिंदूतून जाते तीच सर्वात मोठी जीवा असते. म्हणून यामध्ये केंद्रबिंदूतून जाणारी जीवा आहे रेख पी आणि क्यू. ही सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2, रेख पी क्यू. समजलं? पाहूया पुढचा प्रश्न. चौथा प्रश्न काय सांगितलं? आता वर्तुळाचे सर्व व्यास एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूला काय म्हणतात? मग आता सर्व व्यास, मग मला सांगा, आता असा एक व्यास काढला आणि असा एक व्यास काढला, पुन्हा असा एक व्यास काढला आणि पुन्हा असा एक व्यास काढला. असे आपण कितीही व्यास काढले तरी जे सर्व व्यास आहेत ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूला काय म्हणायचं? तर पर्याय नंबर 1 दिले, केंद्र. अरे 1 नंबरच बरोबर आहे. 2 नंबर काय कंसाची टोक आहे? नाही होणार. ह्याला कंसाचं टोक म्हणता येईल का? नाही.
वर्तुळावरील बिंदू हे काही वर्तुळावरचा भाग हा आहे. वर्तुळावरील बिंदू कसं होईल हे? हा तर मध्यभागी आहे. चौथा पर्याय काय? वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू. हा 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 हा. आता हे वर्तुळाच्या मधला बिंदू आहे, तो बाह्य भागातील बिंदू कसा होईल? म्हणून ह्याच्यातले 3 पर्याय चुकीचे आहेत आणि पहिला पर्याय हा बरोबर आहे, केंद्र. पाहूया पुढचा प्रश्न. बघा मुलांना, आता पाहूया 5वा प्रश्न. काय सांगितलंय 5व्या प्रश्नात? आकृतीतील वर्तुळावरील प्रत्येकी 2 बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील? मग आता 2 बिंदू एकमेकांना जोडायचे, किती रेषाखंड काढता येतील? मग आपण काय करूया, हा क्यू, इथे एक बिंदू आहे, इथे एक बिंदू, इथे एक बिंदू, इथे एक बिंदू, इथे एक बिंदू, एकूण किती बिंदू आहेत? 5 बिंदू. जोडून बघूया. हा एक 2 बिंदू जोडले, हे 2 बिंदू जोडले, हे 2 बिंदू जोडले आणि हे 2 बिंदू जोडले. आपण किती जोडले आता? ह्या झाल्या 4 रेषाखंड. पुन्हा पी बिंदूपासून जोडून बघूया. पी आणि क्यू तर आधीच जोडलं आहे, मग पी आणि ओ जोडूया, पी आणि एन जोडूया आणि पी आणि एम जोडूया. आता किती झाले? 1 2 3 4 5 6 7 झाले. आता काय राहिलंय का? ओ बिंदू पीला जोडलाय, ओ बिंदू क्यूला जोडलाय, पण ओ बिंदू एनला जोडला नाही, म्हणून हा एक बिंदू जोडून घेऊया आणि नंतर हा एक बिंदू जोडून घेऊया. आलं? मग आता काय राहिलंय का आणखीन? करेक्ट, एन बिंदू यमशी जोडायचा राहिलेला आहे. अशा पद्धतीनं आपण किती जोडले रेषाखंड जोडलेले आहेत? तुम्ही जर पाहिला असताल तर 1 2 3 4 हे 4, पुन्हा हे 1 2 3 आणि त्याच्यानंतर हे 2 आणि त्याच्यानंतर हे 1, असे आपण 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 4 10. म्हणून उत्तर किती? पर्याय नंबर 3. पाहूया पुढचा प्रश्न. बघा, आकृतीवरच आधारित आता 6वा प्रश्न आहे. काय सांगितलेलं आहे? या वर्तुळातील जीवांची संख्या किती आहे? फार सोपा आहे. मग आता हे वर्तुळ आहे, या वर्तुळातील जीवा म्हणजे काय? वर्तुळावरील कोणत्याही 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा म्हणतात. मग आता हे जी बिंदू वर्तुळावर आहे, एच बिंदू वर्तुळावर, या बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा. हे जीवा जी एच, हे एक जीवा, ही दुसरी जीवा, आणखीन हे ए आणि बी पर्यंत हे सुद्धा तिसरी जीवा वाहिली आहे. आणि तसंच डी आणि एच ही पण जोडणारी व्यास जरी असलं तरी जीवा आहे. सर्वात मोठ्या जीवेलाच व्यास म्हणतात. म्हणून 1 2 3 आणि 4 ह्याचं उत्तर असेल. म्हणून उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न पाहूया अजून 7वा काय आहे? तर या वर्तुळात त्रिज्या किती आहेत? आता 7वा प्रश्न तर फार सोपा आहे. काय सांगितलंय? या वर्तुळात त्रिज्या किती? तर पहा, केंद्रबिंदू हा आहे, इथून एक त्रिज्या, इथून इकडं दुसरी, इथून तिसरी आणि इथून चौथी, 4 त्रिज्या. म्हणून पर्याय नंबर किती येईल? 4 तर नाहीच आहे, पण आता इथं बघा, इथून इथे एक आहे, म्हणजे 1 2 3 4 5, पर्याय नंबर 2 करेक्ट. पुढचा प्रश्न पाहूया आता 8वा प्रश्न. पहा बरं काय म्हणलंय? ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे. बघा, आता एक वर्तुळ काढूया, त्याच्यामध्ये ओ केंद्र काढूया आणि इथून इथपर्यंत किती सेंटीमीटर अंतर आहे? 6 सेंटीमीटर. पुढं काय सांगितलेलं आहे? पी बिंदू हा वर्तुळ केंद्र ओ पासून 4.5 सेंटीमीटर अंतरावर आहे. पी बिंदू इथून इथपर्यंत 4.5 अंतरावर इथं पी बिंदू आहे, हे 4.5. तर आपल्याला काय प्रश्न विचारला आहे? तर पी बिंदू कोठे आहे? अरे किती सोपं आहे. पी बिंदू ढळढळीत वर्तुळाच्या अंतर्भागातच आहे ना, म्हणून पर्याय नंबर किती येईल? 3. पुढचा प्रश्न पाहूया. बघा 9वा प्रश्न फार सोपा आहे हा सुद्धा बरं का मुलांनो. 8.8 सेंटीमीटर लांबीची एक तार वाकून तिच्यापासून एक वर्तुळ तयार केलं, तर त्या वर्तुळाचा परिघ किती असेल? अरे इकडं बघा मुलांनो, आता आपण हीच एक वस्तू घेऊया. ही तार आहे, 8.8 सेंटीमीटर लांबीची तार आहे असं समजा, आणि ह्याला मी काय केलं? असं वाकवलं, आणि वाकवल्यानंतर थांबा ह्याला काय केलं?
वाकवलं आणि वर्तुळ तयार केला, मग ह्याचं लांब किती माप किती होतं 8.8 आणि ह्याला वाकवून वर्तुळ तयार केलं तर वर्तुळाचा परिघसुद्धा किती होईल तेवढाच 8.8च. म्हणून पर्याय नंबर किती येईल 2. पुढचा प्रश्न बघा. आता कितवा प्रश्न चालू आहे आपला 10वा. पुढीलपैकी कोणत्या कंसांची टोके W व Z आहेत? बघा आता तुम्हाला वर्तुळ दिलेलं आहे आणि त्या वर्तुळामध्ये काय दिले WXZY. हे बघा इथं WXZ आणि Y आणि पर्याय दिलेले आहेत. कोणत्या काय प्रश्न सांगितलाय कोणत्या कंसाची टोके W व Z आहेत? टोक म्हणजे काय शेवट. W व Z यायला पाहिजे. मग आता W आणि Z यायला पाहिजे, ह्याचं टोक काय आहे तर मग हे अशा पद्धतीनं होईल. बरोबर आहे. मग पर्याय नंबर काय येईल एकच करेक्ट आहे. पहिलं आणि शेवट हे टोकच आहे. कंस WXZ. WXZ XWZ मध्ये X आणि Z यायला आहे. YWX मध्ये Y आणि X यायला आहे. XZW मध्ये X आणि W यायला आहे. पण पर्याय क्रमांक 1 मध्ये W आणि Z हे टोक यायले, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 11वा प्रश्न काय आहे? P केंद्र असलेल्या वर्तुळावर M हा बिंदू आहे. बघा आता हे वर्तुळ काढूया. या वर्तुळाचा केंद्र P आहे. P केंद्र असलेल्या वर्तुळावर काय सांगितलेलं आहे? P केंद्र असलेल्या वर्तुळावर M हा बिंदू आहे. म्हणजे वर्तुळावर इथं M बिंदू आहे. आलं का लक्षात? तिथे M बिंदू आहे. M हा बिंदू P पासून 4 सेंटीमीटर अंतरावर आहे. P आणि M हे अंतर किती आहे? M हा बिंदू P पासून किती आहे? 4 सेंटीमीटर अंतरावर आहे. तर पुढीलपैकी कोणत्या रेघेची लांबी ही त्या वर्तुळाच्या जीवेची लांबी असू शकते? मग आता मला सांगा ही काय झालं? त्रिज्या झाली. मग जीवा म्हणल्यावर सगळ्यात मोठ्या व्यास जो असतो तो म्हणजे सर्वात मोठ्या जीवेला व्यास म्हणतात. मग आता हे 4 आहे, इथून इतकं जर लांबवलं तर हे 4 आणि हे 4 किती होईल? 8. 8 पेक्षा मोठी जीवा असेल का? नाही. त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा खाली केंद्रातून खाली गेलं तर 8 पेक्षा लहान येईल, पुन्हा 8 पेक्षा लहान, पुन्हा 8 पेक्षा लहान, पुन्हा 8 पेक्षा लहान, वर गेलं तर 8 पेक्षा लहान 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 येईल. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न पाहूया. बघूया मुलांनो शेवटचा प्रश्न काय म्हणले? पुढील विधानांपैकी असत्य विधान कोणते? म्हणजे असत्य म्हणजे चुकीचं. नंबर 1 वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो. अरे हे तर सत्य आहे. वर्तुळाचा व्यास कसा असतो? त्रिज्येच्या दुप्पट. वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. बरोबर आहे. हे वर्तुळाचा व्यास ही सर्वात मोठी जीवा असते. करेक्ट आहे. तिसरं वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. वर्तुळाची त्रिज्या ही त्रिज्या OA ही व्यासाच्या निम्मी असते. एकदम बरोबर आहे. ह्याचं जर अंतर 10 असेल तर ह्याचं 5 आणि ह्याचं 5 निम्मच असते. पुढं एका वर्तुळात 1 आणि 1च व्यास काढता येतो, हे चुकीचं आहे. एका वर्तुळात 1 पेक्षा जास्त कितीही व्यास काढता येतात. तर अशा प्रकारे मुलांनो आपण 28 नंतर 29वा प्रकरण सोडवले. तुम्ही सगळ्यांनी हे प्रकरण घरी अभ्यास करा आणि काही अडचण असल्यास विचारा. ओके.